स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत। आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन। त्यासाठी लागणारे साहित्य, हे चिकन अर्धा किलो घेतलेले आहे। ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तेल, लसूण, आलं, दही, मीठ, लिंबूचा रस, काजू, हळद पूड, पुदिना, कोथिंबीर हे जास्त घ्यायचे, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायचे, बारीक चिरलेला कांदा। आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण मिक्सरला कोथिंबीर, जे साहित्य घेतले ते मिक्सरला लावून घ्यायचे। पुदिना, ओली मिरची, आलं, लसूण, काजू। जर तुम्हाला काजू आवडत असतील तर घाला, नाही घातला तरी स्किप केला तरी चालेल। लिंबूचा रस, दही पहिल्यांदा थोडंसं घालून घ्यायचं। आता हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं। आता हे सगळं मिक्सरला लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये तुम्ही हिरवा कलर घातला तरी पण चालतं, पण मी कलर वापरणार नाही आहे। आता हे चिकन आहे, तर या चिकनसाठी हे सगळं जो मसाला तयार केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे चिकनला। यावरती थोडीशीच हळद टाकायची, मीठ, चवीनुसार मीठ। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचे, हाताने केला तरी चालेल। आता चिकनला हा सगळा मसाला लावून ठेवलेला आहे, याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। तुम्ही 1 तासभर जरी झाकून ठेवला, जितकं जास्त वेळ ठेवाल तेवढं ग्रीन चिकन खूप छान लागतं। आता आपण ग्रीन चिकन करायला घेऊया। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1-2 ते 3 पळी तेल घालायचं आहे। आवडीनुसार तेल घाला, याला तेल जास्त नाही लागत। आता तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। हा मोठा एक कांदा घेतलेला मी, त्याला चांगला परतून घ्यायचा आहे। अगदी सोपी कृती आहे, बाहेर पाऊस पडायलाय, असं चिकन तुम्ही जर करून खाल्लात तर पावसाची मजा घेता येईल। आता हा कांदा भाजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। कांद्याचा रंग पलटला की मग आपण यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे। आता कांदा भाजलेला आहे, रंग चेंज झालेला आहे त्याचा। आता आपण यामध्ये ग्रीन चिकन टाकून घेऊया। आता यामध्ये चिकन घालूया। आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे चिकन एकसारखं कांद्यामध्ये परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मिक्सरचं भांडं खळबळून पाणी घालायचं आहे थोडंसं। आता यामध्ये मिक्सरचं भांडं घेऊन पाणी घालायचं आहे, थोडंसं घालायचं आहे आणि यावरती झाकून ठेवायचं आहे। आता यावरती आपण झाकून ठेवायचं, 15 मिनिटात चिकन शिजतं आहे। आता आपण ग्रीन चिकन तयार झाले का बघूया। 15 ते 17 मिनिटं झालेले आहे, तर आपलं चिकन शिजलेलं आहे। आता याला आपण स्मोक देऊन घेऊया। बघू शकता खूप छान झालेलं आहे। आता याला आपण स्मोक देऊया। आता मी कोळसा घेतलेला आहे, तो गॅसवरती पेटवून घेणार आहे। असं पेटवून घ्यायचा आहे तो, आणि तो एका वाटीमध्ये ठेवून त्यावरती तूप सोडायचं आहे। असं आपण हा कोळसा पेटवून घेतलेला आहे, तो आता एका वाटीमध्ये ठेवायचा आहे। अशी वाटी ठेवायची आहे चिकनमध्ये आणि त्यावरती तूप सोडायचं आहे। आता यावरती तूप घालायचं आहे आणि असं झाकण ठेवायचं आहे। आता आपला स्मोक देऊन झालेला आहे, बघूयात।
खूप छान वास यायला लागला आहे. तर असं आपलं हे ग्रीन चिकन तयार झालेलं आहे. ही वाटी बाहेर काढून घ्यायची आहे. त्यावरती आपण परत झाकून ठेवायचे. अशी ही ग्रीन चिकनची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.